सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे असलेले हे साडू आहेत। माझ्यासोबत दादा खिंडकर बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। दादा, 44 दिवस होत आहेत आणि 44 दिवसांमध्ये देखील एक जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो सापडत नाही पोलिसांना। पोलिसांनी आज त्याचं प्रसिद्धीपत्रक जारी केले। काय पहिली प्रतिक्रिया असेल? एक गावकऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं पहिल्यापासून एकच मागणं आहे की ह्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावं आणि याच्या पाठीमागं अनेक अजून काही जे काही आरोपींना मदत करणारे लोक आहेत, या अगोदरच्या आरोपींना ज्यांनी मदत केली त्या लोकांना तपासात घेतलं पाहिजे आणि त्यांनाही आरोपी केलं पाहिजे, कारण त्यांनी आरोपीला लपण्यास मदत केलेली आहे। त्यामुळं त्या लोकांना आरोपी केलं तर आता कृष्णा जो आंधळे फरार आहे त्याला कोणी मदत करणार नाही आणि तो पोलिसांना लवकर सापडेल। आज बघितलं वाल्मिक कराड यांची जी कोठडी आहे संपली, न्यायालयीन कोठडी त्यांना मिळालेली आहे। समाधानी आहात तुम्ही या सगळ्या प्रक्रियेवर? न्यायालयीन कोठडी जरी भेटली असेल त्यांना तरी जो काही CID कडे तपास आहे त्यांनी ते उर्वरित जे आरोपी आहेत ते पकडावेत आणि जे काही संशयित लोक आहेत मदत करणारे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करावी। काल जो CCTV पण व्हायरल झाला होता विष्णू चाटे याच्या कार्यालयामधला, तिथे एक पोलीसवाला अधिकारी ज्यांनी तुम्ही आधीपासून त्याच्यावर आरोप करत होता राजेश पाटलावर, काय कारवाईची मागणी वगैरे करताय? आणखीन त्यांना निश्चितच त्यांना आरोपी केलं पाहिजे, कारण ते प्रत्येक मुवमेंटमध्ये दिसून येत आहेत। राजेश पाटील असतील, बालाजी तांदळे असतील, कारण प्रत्येक घटनेत दिसत आहेत, प्रत्येक जागेवर ते दिसत आहेत आणि आरोपी अटक होतानाही ते दिसत आहेत, प्रत्येक गोष्टीत आहेत। मग त्यांचे कॉल डिटेल्स तपासून त्यांची कसून चौकशी केली पाहिजे। आता आंधळे जो आहे आरोपी कृष्णा आंधळे तो अद्याप पोलिसांना सापडत नाहीये। का सापडत नाही? पोलीस यंत्रणा तिथपर्यंत का पोहोचू शकत नाही? आता तो तपासाचा भाग आहे आणि तो का सापडत नाही हे पोलिसांनाच माहिती, का ते सापडतच नाही किंवा शोध त्या पद्धतीने घेत नाहीत हे आपल्याला माहीत नाही। आता पुढचं पाऊल काय राहणार आहे देशमुख कुटुंबियाचं? तुमचं कशा पद्धतीची तुमची मागणी असणार आहे? आमची एकच मागणी आहे, जे काही हे आरोपींना मदत करणारे लोक आहेत आणि अजून ह्याच्यात कुणी षडयंत्र रचले, ह्याच्यात अजून कुणी आहे का हे पोलिसांनी कसून चौकशी करून तपास व्यवस्थित करावा, एवढीच आमची मागणी आहे। नक्कीच हे दादा खिंडकर होते आणि हे आहेत धनंजय देशमुख यांचे सख्खे साडू आहेत। ज्या दिवशी पाण्याच्या टाकीवरती आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये देखील हे ते सोबत होते। यात कोणीही असेल त्यांच्यावर योग्य आणि कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशीच मागणी आता ते देखील करतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।